Page number 83, Unit 4.2, Molai's Kathoni, Molaiche Jungle. So let's see why this story is given such a title, Molai's Kathoni, and we also understand how a single person single-handedly can change the whole situation if he decides. जर एखाद्या व्यक्तीने मनापासून ठरवलं तर तो एकटा व्यक्तीसुद्धा काय बदल घडवू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण या कथेतनं आपल्याला बघायला मिळतं. चला तर अभ्यासूयात एक छानशी कथा, मोलाईज कठोणी, मोलाईचं जंगल. वन डे इन द टेरिबल समर सीझन ऑफ 1979 चेंज्ड द लाईफ ऑफ जाधव पायंग. 1969च्या भयंकर उन्हाळ्याची ही गोष्ट. त्या उन्हाळ्यातील एका दिवसाने जाधव पायंग यांचे जीवनच बदलून टाकले. ही लिव्ड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक्स ऑफ द ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर असलेल्या एका लहानशा खेडेगावात पायंग राहत होते. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. ॲज वी नो, ब्रह्मपुत्रा इज द ग्रेट रिव्हर. एक अशी महान नदी आहे ब्रह्मपुत्रा. इन प्लेसेस इट इज मोर दॅन 7 to 8 किलोमीटर्स वाईड. काही काही ठिकाणी या नदीचं पात्र 7 ते 8 किलोमीटरपेक्षाही जास्त रुंद आहे. इट हॅज मेनी सँडबार्स अँड इवन अँड आयलँड नोन ॲज मजुली आयलँड. आणि त्या नदीच्या पात्रामध्ये अनेक सँडबार्स आहेत, वाळूचे बांध आहेत, आणि त्यातलंच एक आहे मजुली आयलँड, म्हणजेच मजुली नावाचं एक बेट. वॉटर्स ऑफ द ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लड मजुली अँड द सँडबार्स. आणि ब्रह्मपुत्रेच्या त्या पूरपाण्यामुळे हे जे काही मजुली बेट आहे, हे मजुली बेट आणि त्यासोबतच असणारे वाळूचे बंधारे हे नेहमीच पाण्याने भरलेले असतात. ॲट टाइम्स द रिव्हर्स इवन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार्स. आणि काही काही वेळेला तर त्या वाळूच्या बांधांचं नामोनिशाणसुद्धा त्या ठिकाणी राहायचं नाही. ते पूर्णपणे त्या नदीच्या पाण्यामध्ये वाहून नेले जायचेत. वेन जाधव वॉज अबाउट 15 years old, ही सॉ अ टेरिबल साईट. आणि जेव्हा जाधव हे 15 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांनी एक अतिशय भयानक असं दृश्य पाहिलं. अँड दिस वॉज दॅट डे विच चेंज्ड हिज लाईफ. आणि हाच तो दिवस होता की ज्या दिवसाने त्याचं आयुष्य बदलून टाकलं. काय झालं बघूयात. ऑन वन ऑफ द सँडबार्स थाउजंड्स ऑफ स्नेक्स ले डेड. या सँडबारपैकी एका सँडबारवर म्हणजे एका वाळूच्या बांधावर हजारो साप मरून पडलेले होते. दे हॅड बीन वॉश्ड अशोर विथ द फ्लड. आणि पुराच्या पाण्यासोबत हे सर्प त्या वाळूच्या बांधावर वाहून आलेले होते. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम, दे हॅड ऑल डायड इन द स्कँडलिंग सन. आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वृक्ष वगैरे नसल्यामुळे, कोणतेही झाड वनस्पती नसल्यामुळे, अतिशय तळपत्या अशा उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाला त्या सर्पांचा. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. आणि हे सगळं बघून तर जाधव अगदी हादरून गेलेत. ही सॅट डाऊन अँड वेप्ट. अक्षरशः खाली बसून ते रडायला लागलेत. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन. आणि त्याच वेळेला त्यांना त्यांच्या आयुष्याचं एक लक्ष सापडलं. टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. आणि त्यांनी त्याच वेळेला ठरवलं, शपथच घेतली जणू काही, की या ओसाड निर्जन वालुकामय जागेला, नापीक जागेला आपण सुपीक आणि हिरवगार बनवायचं. हे ध्येयच जणू काही त्याला सापडलं. फॉर मोर दॅन 30 long years जाधव पायंग टॉइल्ड ऑन द ड्राय बॅरन एरिया अँड ट्रान्सफॉर्म्ड इट इन टू अ फॉरेस्ट. आणि जवळपास 30 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी या एकट्या माणसाने, जाधव पायंग या एकट्या माणसाने तिथं त्या जमिनीत काबाड कष्ट केलेत. आणि त्या कोरड्या नापीक जमिनीवर काबाड कष्ट करून त्या जमिनीचं रूपांतर एका छानशा जंगलामध्ये यांनी केलं. जाधव पायंग्स फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम मोलाई. जाधवच्या परिवारातील सदस्य आणि त्याचे मित्र
त्याला मोलाई या टोपण नावाने हाक मारायचेत. ॲट फर्स्ट मोलाई वर्कड इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. आणि सुरुवातीला मोलाई हा फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन खात्यातील एका योजनेमध्ये झाडं लावण्याच्या योजनेत तो काम करायचा. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप्ड. आणि काही कारणास्तव ते काम थांबलं. ऑल द अदर लेबरर्स लेफ्ट बट नॉट मोलाई. आणि ते काम थांबल्यामुळे सर्व मजूर त्या ठिकाणाहून ती जागा सोडून निघून गेले, परंतु मोलाई त्या ठिकाणाहून कुठेही गेला नाही. तो तिथेच थांबला. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. आणि त्याने ते काम स्वतः करायचं ठरवलं. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड द एल्डर्स इन हिज विलेज. आणि त्यासाठी तो वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेला आणि त्या गावातील काही वडीलधाऱ्या माणसांना देखील तो भेटला आणि त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. बट मोलाई, नथिंग ग्रोज ऑन द सँडबार्स, डोंट वेस्ट युअर टाईम, मेनी ऑफ देम ॲडवाइज्ड. परंतु जेव्हा मोलाई इतरांशी बोलला तेव्हा मोलाईला बऱ्याच लोकांनी असा सल्ला दिला की मोलाई, त्या ठिकाणी काही उगवणार नाही, तू तुझा वेळ आणि श्रम त्या ठिकाणी वाया घालू नकोस, असा सल्ला बऱ्याच जणांनी मोलाईला दिला. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बांबू. परंतु त्यातल्याच कोणीतरी त्या ठिकाणी बांबूचे झाडं लावण्याचा सल्ला मोलाईला दिला. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग्स. आणि वन खात्याच्या माणसांनीसुद्धा त्याला काही रोपं दिलीत. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाई वेंट टू द आयलँड अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मोलाई त्या ठिकाणी त्या आयलँडवर, त्या बेटावर गेला आणि त्याने आपलं पहिलं झाड अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी लावलं. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलँड एव्हरी डे, वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. आणि त्याच्यानंतर तो त्या बेटावर दररोज जाऊ लागला, रोज त्या झाडांना पाणी घालू लागला आणि त्या झाडांची अतिशय प्रेमाने देखभाल करू लागला. द प्लांट्स बिगॅन टू ग्रो. आणि आश्चर्य की त्या ठिकाणी ती झाडं उगवायला लागलीत. विथ देम मोलाईज होप्स अल्सो ग्रीव. आणि त्या झाडांच्या सोबतच मोलाईचे होप्स, त्याच्या अपेक्षा पण वाढल्यात. ही बिगॅन टू लुक फॉर मोर सॅपलिंग्स अँड अदर टाईप्स ऑफ ट्रीज. आणि तो इतर विविध प्रकारचे झाडं आणि रोपं त्या ठिकाणी आणून लावू लागला. ही ब्रॉट सिल्क कॉटन सॅपलिंग्स नेक्स्ट. आणि नंतर त्या ठिकाणी त्याने कापसाची वगैरे झाडं आणलीत आणि लावलीत. टू हिज डिलाईट दे टूक रूट ऑन द आयलँड. आणि त्याच्या आनंदात अजून भर पडली, कारण ती झाडं त्या ठिकाणी मुळं धरू लागलीत. म्हणजेच थोडक्यात ती झाडं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उगवू लागलीत आणि त्याच्यामुळे मोलाईला आनंद झाला. पार्ट ऑफ द आयलँड वॉज नाव डॉटेड विथ ग्रीन. अँड नाव दिस पार्ट ऑफ द आयलँड वॉज डॉटेड विथ ग्रीन. आणि ओसाड, निर्जन, नापीक त्या बेटावरचा तो भाग एखाद्या कोंदणासारखा हिरवा त्या ठिकाणी उठून दिसू लागला, लक्षात येऊ लागला. म्हणजेच तो भाग हिरवा होऊ लागला, म्हणजेच त्या ठिकाणी झाडं झुडपं वाढायला लागलीत. मोलाई नाव स्पेंट ऑल हिज टाईम ऑन द स्मॉल आयलँड. आणि आता मोलाई आपला संपूर्ण वेळ या छोट्याशा बेटावरच घालवू लागला. एव्हरी डे विदाउट फेल ही वॉटर्ड द प्लांट्स, मेड फेन्सेस अराउंड देम, गेव सपोर्ट टू द सॅपलिंग्स. आणि दर दिवशी तो त्या बेटावर जाऊन अगदी न चुकता त्या झाडांना पाणी घालू लागला, त्या झाडांच्या आजूबाजूला कुंपणं करू लागला, त्यांना आळे करू लागला आणि त्या झाडांना आधारासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करू लागला. ही इवन कॅरीड गुड सॉईल इन हिज लिटल बोट अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स. आणि त्या ठिकाणी जाताना तो आता सुपीक माती घेऊन जाऊ लागला आणि त्या झाडांच्या आजूबाजूला त्या ठिकाणी ती माती पसरवू लागला. सो ही ट्राईड व्हेरी हार्ड टू ग्रो द प्लांट्स. ते झाडं जगावीत यासाठी अतिशय कठोरतर असे परिश्रम मोलाई त्या ठिकाणी करू लागलात. आणि
त्याच्या कष्टाला फळ देखील येत होतं. समवन टोल्ड हिम दॅट रेड अँट्स आर गुड फॉर द सॉईल. आणि कुणीतरी त्याला बोललं की जे काही लाल मुंग्या आहेत, या लाल मुंग्या माती तयार करण्यासाठी चांगल्या असतात, सुपीक माती तयार करण्यासाठी चांगल्या असतात. दे वुड मेक द सँडली सॉईल फर्टाईल. ते वालुकामय किंवा या वाळूचं रूपांतर ते सुपीक जमिनीत करतात. मोलाई देन कॅरीड हिप्स ऑफ देम टू द आयलँड. आणि मग त्यानंतर मोलाईने त्या लाल मुंग्यांचे ढीगच्या ढीग त्या बेटावर आणायला सुरुवात केली. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँट बाईट्स. आणि त्या मुंग्या त्याला चावायच्यात, पण त्याचीही त्याने पर्वा केली नाही. ही ऑल्सो टूक डिफरंट टाईप्स ऑफ ग्रासेस देअर. आणि मुंग्यांसोबतच त्याने विविध प्रकारचे घास त्या ठिकाणी आणलेत. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलँड बिकेम थिकर अँड बिगर. आणि याच्यामुळे त्या ठिकाणची जी काही जमीन आहे त्या जमिनीचं रूपांतर हिरव्या जमिनीत होऊ लागलं. ग्रीन पॅचेस त्या ठिकाणी वाढायला लागलेत, म्हणजेच हिरवेगार जे पट्टे होते ते अधिक घनदाट व्हायला लागलेत. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी वृक्ष, वेली आणि घास चांगल्या प्रकारे वाढायला लागलेत, असा त्याचा अर्थ. नेक्स्ट पॅरेग्राफ. फॉर मंथ्स अँड इयर्स मोलाई वर्कड ऑल अलोन ऑन द स्मॉल पॅच ऑफ द आयलँड. आणि अनेक वर्ष आणि महिने मोलाई एकटाच त्या छोट्याशा बेटावर काम करत राहिला. ही लिव्ड इन द कंपनी ऑफ ट्रीज. तो त्या झाडांच्या संगतीतच राहू लागला. ही स्पॉक टू देम. तो त्यांच्याशी बोलू लागला. मे बी द ट्री अंडरस्टूड हिज लँग्वेज, हिज वर्ड्स ऑफ अफेक्शन. आणि कदाचित ती झाडं मोलाईची भाषा समजू लागलेत, त्याच्याबद्दलचं प्रेमसुद्धा ते समजू लागलेत. दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग व्हेगरसली. आणि त्याच्यामुळे अतिशय जोमाने वाढून त्याच्या प्रेमाला, त्याच्या शब्दांना जणू काही ती झाडं प्रतिसादच देत होती. नेक्स्ट पेज. विथ ट्रीज केम बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स. आणि झाडांसोबतच त्या ठिकाणी पक्षी आलेत, कीटकं आलेत आणि इतर प्राणीसुद्धा आलेत. दे लाईक्ड द प्लेस. ऑफकोर्स वेअर देर इज ग्रीनरी, एनी बर्ड ऑर इन्सेक्ट ऑर ॲनिमल कॅन लाईक द प्लेस. आणि ज्या ठिकाणी हिरवेगार वनस्पती असतील, पक्ष्यांना, कीटकांना, प्राण्यांना ती जागा आवडेलच. आणि म्हणून त्या सगळ्यांना ती जागा आवडली. अननोविंगली दे ब्रॉट मेनी मोर सीड्स टू द प्लेस. आणि नकळत त्या पक्ष्यांनी, प्राण्यांनी, कीटकांनी त्या ठिकाणी इतर वृक्षांच्या बिया देखील आणल्यात. द प्लेस बिगॅन टू गेट रिच विथ डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ. विविध प्रकारच्या पशु, पक्षी, वनस्पतींनी, जीवसृष्टींनी ती जागा, ते जंगल समृद्ध व्हायला लागलं. इवन देन मोलाई डिड नॉट अबंडन हिज वर्क. आणि इतक्याशा काम करून मोलाई त्या ठिकाणी थांबला नाही, त्याने त्याचं काम सोडून दिलं नाही. द फॉरेस्ट नाव बिकेम अ सेकंड होम फॉर हिम. आता तर ते जंगल म्हणजे त्याचं दुसरं घरच झालं होतं. पीपल इन दॅट एरिया नेम्ड इट मोलाईज कठोनी, मोलाईज फॉरेस्ट. लोकांनी तर त्या जंगलाला, त्या बेटाला नावच देऊन टाकलं होतं, मोलाईज कठोणी, ज्याचाच अर्थ असा होता की मोलाईचं जंगल. सो दिस स्टोरी इज ऑल्सो गिवन द टायटल मोलाईज कठोणी, विच मिनिंग इज मोलाईज फॉरेस्ट. आणि हे सर्व मोलाई म्हणजेच जाधव पायंग, त्याचं हे टोपण नाव आहे मोलाई. आणि म्हणून लोकांनी मोलाईचं घर किंवा मोलाईचं जंगल म्हणूनच याला नाव देऊन टाकलं. आणि म्हणून या कथेला सुद्धा मोलाईज कठोणी म्हणजेच मोलाईचं जंगल असं नाव देण्यात आलेलं आहे. टुडे मोलाईज कठोणी कवर्स ॲन एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स. आणि आज जवळपास मोलाईज कठोणी म्हणजे मोलाईच्या या जंगलाने 1500 एकरचा एरिया, प्रदेश त्या ठिकाणी व्यापलेला आहे. इतकं मोठं जंगल आहे हे. कॅन यू इमॅजिन? तुम्ही त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. 1500 एकर म्हणजे खूप मोठा एरिया झाला. एकट्या माणसाने इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जंगल डेव्हलप केलं. अँड विथ मोलाईज एफर्ट्स इट इज ग्रोईंग एव्हरी डे. आणि मोलाईच्या त्या प्रयत्नांमुळे दर दिवशी हे जंगल वाढतं आहे. इट हाऊसेस
thousands of different trees and plants and birds and animals, including deer, apes and even rhinos and tigers. आज या जंगलाने हजारो वेगवेगळ्या झाडांना, वनस्पतींना, पक्ष्यांना, प्राण्यांना की ज्यामध्ये हरिण, वानर, अगदी गेंडे आणि वाघांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे, अशा सगळ्यांना या जंगलाने आश्रय दिलेला आहे. टू कॅप इट ऑल, a herd of about 100 elephants has started visiting the forest every year. आणि या सगळ्यांचा कळस म्हणजे की 100 हत्तींचा एक कळप दरवर्षी या जंगलाला भेट देतो. दे स्टे देअर फॉर अबाउट 3 months. आणि हा हत्तींचा 100 हत्तींचा कळप 3 महिन्याकरता या जंगलामध्ये राहतो. द एलिफंट विजिट्स शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड हेल्थ. आणि ज्या ठिकाणी हत्ती भेट देतात त्या ठिकाणी ती जागा अतिशय समृद्ध आहे असं समजलं जातं. आणि 100 हत्तींचा कळप इथं भेट देतो आणि 3 महिने वास्तव्य करतो, म्हणजेच हे जंगल अतिशय समृद्ध आणि सुस्थितीत आहे असं समजायला हरकत नाही. मोलाई इज अ हॅप्पी मॅन टुडे अँड नाव मोलाई इज फिलिंग व्हेरी हॅप्पी. तो खूप आनंदी असं स्वतःला समजतो, कारण त्याने ठरवलेलं ध्येय पूर्णत्वास जाताना त्याला दिसतंय. त्याच्यामुळे त्याला आनंद होतो, त्याच्यामुळे तो सुखी आहे. ऑल दिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. हे सगळं काही इतकं सोयीस्कर किंवा सुकर होतं असं नाही. अपार्ट फ्रॉम द हार्डशिप्स मोलाई had to suffer on the island, working there in heavy rains and scorching heat. He had to face oppositions from the people too. आणि हे सगळं एवढं सोपं नव्हतं की सहजासहजी झालं असं काही नाही. याच्यासोबतच त्याला अतिशय खडतर अशा ऋतूंमध्ये, हिवाळा असो, उन्हाळा असो की पावसाळा असो, त्या ठिकाणी त्याला काम करावं लागलं. आणि त्याच सोबत लोकांचा सुद्धा त्या ठिकाणी त्याला रोष पत्करावा लागला, लोकांशी संघर्ष करावा लागला. ही नेवर थॉट ऑफ स्टीलिंग फ्रॉम हिज फॉरेस्ट बट ऑदर्स डीड. त्याने कधीही त्याच्या स्वतःच्याच घरातून चोरी करायचं ठरवलं नाही, म्हणजे त्याच्या त्या जंगलातून लाकडं वगैरे चोरी करायचं असं त्याने कधीच ठरवलं नाही. परंतु इतर लोक ते जंगल तयार झाल्यानंतर त्या ठिकाणाहून चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येऊ लागलेत. ही हॅड टू गार्ड हिज आयलँड अगेन्स्ट पोचर्स. आणि अशा या चोरट्यांपासून त्याला आपलं जंगल त्या ठिकाणी वाचवावं लागलं, त्यालाच त्या जंगलाचा रक्षक व्हावं लागलं. वेन पीपल वॉन्टेड टू कट डाऊन द ट्रीज ही स्टूड अप इन देअर डिफेन्स लाईक अ रॉक. आणि लोक जेव्हा वृक्ष तोडण्यासाठी यायचेत, झाडं तोडीसाठी त्या ठिकाणी यायचेत, त्यावेळेला त्या झाडं तोडणाऱ्या लोकांच्या मार्गामध्ये अगदी खडकाप्रमाणे भक्कम मोलाई त्या ठिकाणी उभा राहायचा. आणि काय म्हणायचा तो, यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्रीज, ही वॉर्न्ड. आणि तो त्यांना चेतावणी द्यायचा की हे झाडं तोडण्यापूर्वी किंवा हे झाडं कापण्यापूर्वी तुम्हाला मला कापावं लागेल, अशी चेतावणी तो भक्कमपणे दगडासारखा उभा राहून त्या लोकांना त्या ठिकाणी द्यायचा. लास्ट पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 85. When the elephants came, they caused a lot of damage on the way. And we have already seen that the herd of 100 elephants was visiting the मोलाईच कठोणी. मोलाईच्या जंगलाला 100 हत्तींचा कळप त्या ठिकाणी भेट द्यायचा. परंतु जेव्हा हा हत्तींचा कळप त्या ठिकाणी यायचा तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हानी करायचा रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची. दे डिस्ट्रॉईड द राईस फील्ड अँड हट्स. इवन मोलाईज ओन हट वॉज डिस्ट्रॉईड. आणि रस्त्यामध्ये येणारे शेतं वगैरे, त्याच्यात असलेले पिकं, भाताची पिकं खास करून, या सगळ्यांचं आणि झोपड्यांचं तो हत्तींचा कळप नुकसान करायचा. आणि याच्यात विशेष बाब म्हणजे मोलाईचं स्वतःचं घरसुद्धा, झोपडीसुद्धा त्याच्यामध्ये नष्ट व्हायची किंवा नष्ट झाली. People wanted to beat up Molai because it was his forest that invited the elephants. आणि लोक तर मोलाईला मारायला निघालीत, कारण तो हत्तींचा कळप
ज्या जंगलामध्ये यायचा ते जंगल मोलाईने तयार केलेलं होतं. त्याने ते जंगल तयार केलं म्हणून ते हत्ती तिथे यायला लागलेत आणि म्हणून त्याला दोषी ठरवून लोक मोलाईला मारायला सुद्धा निघाले होते. मोलाई वॉज नॉट अफ्रेड, परंतु तो घाबरला नाही. ही वॉज फर्म इन हिज रिझॉल्व्ड टू क्रिएट अँड प्रोटेक्ट अ ग्रीन कवर फॉर द लँड. आणि जमिनीसाठी असणारं हे हिरवं कवच वाढवण्यासाठी तो सिद्ध होता, तो तयार होता. त्याने कसलीही पर्वा केली नाही, तो कोणालाही घाबरला नाही आणि तितक्याच धीट भक्कमपणे तो त्या संरक्षक कवच तयार करण्यासाठी उभा होता. इन द एंड मोस्ट पीपल लेफ्ट द एरिया. आणि शेवटी बऱ्याच लोकांनी तो प्रदेश सोडला. दे शिफ्टेड द विलेज टू मेक वे फॉर द एलिफंट्स. आणि हत्तींना जाण्या येण्यासाठी जागा करून दिली आणि त्या ठिकाणाहून बऱ्याच लोकांनी स्थलांतर करून आपली राहण्याची जागा बदलून घेतली. पेज नंबर 86. मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. मोलाईने आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काही गुरंढोरं पाळलेली होती. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. आणि सुदैवाने त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा त्याला चांगल्यापैकी सगळ्या बाबतीत पाठिंबा होता. दे हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. जेवढ्या प्रकारे शक्य असेल त्या प्रकारे त्याच्या कुटुंबातले सदस्य त्याला मदत करत असत. मोलाईज चिल्ड्रेन विल कॅरी ऑन हिज वर्क. आणि मोलाईची जी काही मुलं आहेत ती मुलं त्याचा हा व्यवसाय, त्याचं हे कार्य पुढे चालूच ठेवतील. पीपल आउटसाइड मोलाईज ओन ट्राईब डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क. आता हे जे काही मोलाईचं काम आहे या कामाबाबत त्याच्या जमाती बाहेरच्या लोकांना कुणालाच माहीत नव्हतं. मग कसं माहीत पडलं? वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाई वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डिंग इट. एकदा एक छायाचित्रकार या जंगलामध्ये फिरत त्या ठिकाणी आला आणि तो त्या ठिकाणी फिरत असताना मोलाई त्याला तिथे काम करताना दिसला आणि त्याचसोबत तो त्या जंगलाचं संरक्षण पण करत होता. When he came to know that Molai had grown the forest single-handedly, he was greatly impressed. आणि जेव्हा त्या छायाचित्रकाराला कळालं की हे संपूर्ण जंगल एकट्या मोलाईने एकट्याने उभं केलं आहे, निर्माण केलं आहे, तर तो खूपच प्रभावित झाला. ही टोल्ड द मीडिया, न्यूजपेपर, TV चॅनल एटसेट्रा. आणि त्याने ही संपूर्ण कथा मीडियाला, वर्तमानपत्रवाल्यांना आणि दूरदर्शनवाल्यांना सांगितली. अबाउट मोलाईज सिंगल हँडेड अचिव्हमेंट. आणि त्याने या सगळ्यांना या एकट्या व्यक्तीने मिळवलेलं यश या सगळ्या जगासमोर आणलं. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस्ड टू. आणि वनविभागसुद्धा त्या ठिकाणी प्रभावित झाला. त्यांनासुद्धा ते खूप त्या कामाबद्दल अप्रूप वाटलं. दे डिसाइडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क. आणि त्यानंतर त्यांनीसुद्धा त्या वनविभागाने मोलाईला त्याच्या कामामध्ये सहकार्य करण्याचं ठरवलं. द गव्हर्नमेंट ऑनर्ड हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. आणि भारत सरकारने मोलाईला मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केलं. खरोखर त्याचं कामसुद्धा तितकंच तोलामोलाचं होतं. एकट्या व्यक्तीने इतक्या 1500 एकरवर जंगल निर्माण करणं इट्स नॉट अ जोक. आणि ते पण इतक्या समस्या असताना. सो हॅट्स ऑफ हिम. खरोखर त्याचं काम हे प्रेरणादायी तर आहेच, परंतु वाखाणण्याजोगंसुद्धा आहे. लास्ट पॅरेग्राफ. मोलाई नाव वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. आणि त्याला आता आपला संदेश संपूर्ण देशभर द्यायचा आहे. काय संदेश आहे तो? इच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲटलिस्ट 2 trees. बघा किती मोलाचा संदेश आहे की प्रत्येक व्यक्तीने, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने किमान 2 वृक्ष लावून ते जगवले पाहिजेत. द ट्रीज विल टेक केअर ऑफ द कार्बन डायऑक्साईड वी प्रोड्यूस्ड थ्रू आउट आवर लाईफ अँड गिव्ह अस इनफ ऑक्सिजन टू ब्रीथ. आपल्या संपूर्ण जीवनभर आपण जो काही कार्बन डायऑक्साईड बाहेर उत्सर्जित करतो त्या कार्बन डायऑक्साईडचं संतुलन ते 2 वृक्ष करतील
आणि आपल्याला श्वासोच्छ्वास घेण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनसुद्धा उपलब्ध करून देतील. मग काय प्रश्न विचारतोय मोलाई तुम्हाला? आर यू रेडी टू हेल्प? मदत करायला तयार आहात का तुम्ही? येस, एव्हरीवन ऑफ अस शुड बी रेडी टू हेल्प हिम. ॲक्च्युली वी आर नॉट हेल्पिंग हिम, वी आर हेल्पिंग आवर सेल्व्स. आपण त्या मोलाईला मदत करत नाही आहोत हे लक्षात ठेवा. आपण आपल्या स्वतःला मदत करतो आहोत हे लक्षात ठेवा. कारण आपण जेव्हा 2 वृक्ष लावूत, ते 2 वृक्ष लावल्यानंतर त्या 2 वृक्षांपासून मिळणारा ऑक्सिजन आपल्यालाच आणि आपल्या पिढ्यांनाच कामात पडणार आहे हे ध्यानात ठेवा. इथं मोलाईचा वैयक्तिक काहीही फायदा नाही आहे. हा संपूर्ण मानवजातीचा फायदा आहे, संपूर्ण वैयक्तिक मानवाचा फायदा आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि निश्चितच मोलाईला आणि स्वतःला मदत करा. किमान 2 झाडं लावा, म्हणजे जेणेकरून आपल्याला आयुष्यभर असणारा प्राणवायू आपण त्या झाडांपासून मिळवतोय याची जाणीवसुद्धा आपल्याला राहील. आणि आपल्याला फुकटचा मिळणारा प्राणवायू त्याच्या बदल्यात आपण काहीतरी देतो आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात राहील.